एक नांदेडकर म्हणून मनात विचार आला, रेल्वे स्टेशनला रोजचीच ट्रॅफिक जाम होते. इकडून बस येत आहेत, इकडून रेल्वे स्टेशनमध्ये ॲटो येतात. तर तिथं असलेले जे सिग्नल आहेत, सिग्नलवरती आपण सी सी टी व्ही कॅमेरा लावला, जसं आपल्या हनुमानपेठेतल्या चौरस्त्यावर आपण जे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे, त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं काम असं आहे की नंबर प्लेटची फोटो काढून तो ट्रॅफिक पोलिसांच्या ज्या मॉनिटर रूम आहेत तिथं जाऊन तिथून त्या ॲटोवाल्याच्या किंवा त्या वाहनधारकाच्या मोबाईलवरती त्याचं चलान जातं. तर तशाच प्रकारचे आपण कॅमेरे रेल्वे स्टेशनला नाही लावू शकत का? तिथं होणारी बेशिस्त वाहतूक, तिथं होणारे अडथळे, तिथे प्रवाशांना होणारी गैरसोय ही नक्कीच टाळता येणार आहे त्या गोष्टीमुळं. तिथं ऑलरेडी जे सिग्नल लावलेले आहेत ते पूर्णपणे बंद आहेत, तिचा काहीच उपयोग होत नाही आहे. फक्त आणि फक्त त्याच्यावर जर फक्त सी सी टी व्ही कॅमेरे लावले आणि त्याचा फोकस जर रेल्वे स्टेशनच्या गेटकडं जर केला तर खूप 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 फायदा होणार आहे त्या गोष्टीचा. ह्या गोष्टीसाठी नांदेडकरांचं काय मत आहे, कॉमेंट करा.